बुतपतीला साधू संत येती घरा तोचे दिवाळी दसरा, पंढरीच्या वाटेवर जे कुठले गाव लागतील त्या गावातील नागरिकांच्या ह्याच भावना आहेत. मी आहे आज फलटणमध्ये आणि फलटणमध्ये एका कदम कुटुंबियांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं, त्यांचे पाय धुतले, त्यांची आरती ओवाळली आणि त्यांना त्यांचं पूर्ण आदरातिथ्य करत ते घरामध्ये आज त्यांच्या वारकरी आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, वारकऱ्यांच्या काय भावना आहेत या कदम कुटुंबियांच्या आणि एकूणच वारीच्या वाटेवरच्या नागरिकांच्या या वारीबद्दलच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्यासोबत कदम ताई आहेत. ताई, तुमच्या गावात आज माऊलींची पालखी येते, तुमच्या काय भावना असतात? मी आता 8 वर्ष झालं ह्या आदरकी बुद्रुक त्यांच्याबरोबर मी त्या दिंडीत मी वारी करते. त्या वारी करत असताना जे माझ्या मिस्टरांना जे काही अपघात झाले किंवा काही हे झाले त्याच्यामुळे ते पूर्ण सॉल्व झाले. माझी दोन्ही मुलं व्यवस्थित मार्गी लागली आणि आहे आता दिंडीतून जे मी त्यांच्याबरोबर जाते त्यांच्यामुळंच माझ्या मुलांचं किंवा कल्याण झालं, त्यांचं लग्न वगैरे सगळं आता त्यांचं व्यवस्थित आहे आणि मी आता सुखी आहे. सगळं हे माऊलींचाच आशीर्वाद आहे. विशेष सांगायचं म्हणजेच वारीच्या वाटेवरील ज्या गावात पालखी येते त्या गावात यात्रा असते आणि त्या गावातील लेकी या दिवाळीला जरी गावात नाही आल्या तरीसुद्धा या पालखी सोहळ्यासाठी मुद्दामून गावी येत असतात. कदमताईंच्याच मुलगी आहे, त्या माहेरी आलेल्या आहेत, त्यांच्याही भावना जाणून घ्या. तुमचं नाव सांगा, सासर कुठलं आणि या वारीबद्दलच्या काय भावना असतात तुमच्या? माझं नाव सारिका ढमाळ, मी इथली माहेरवासनी आहे. मला पिंपरदला दिलं आहे. मी दरवर्षी माऊलींची पालखी आली की मी माझ्या माहेरी येते. वारकऱ्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांना जेवण वगैरे सगळं देऊन आम्ही त्यांचं म्हणजे आदरातिथ्य करतो. आणि आम्हाला काही अनुभव आहेत घरातले माऊलींचे, त्यामुळं आम्ही मनापासून त्यांचं पूर्ण हे करतो, स्वागत करतो आणि मनापासून श्रद्धा करतो. नक्कीच. याच ठिकाणचे काही दुसरेही माऊली आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊत. फलटणकर आहेत, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या काय भावना असतात? ज्ञानी यांचा तुकियाचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. अशा ईश्वराचा अंश असलेल्या पावन पवित्र भूमीत म्हणजे फलटण नगरीत आज आमच्या इथं माऊलींची पालखींचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज मुक्कामी आहे माऊलींची दिंडी इथं. माऊलींच्या दिंडीचं महात्म्य सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल आणि थोडक्यात सांगायचं, माऊली सर्व जगाची माऊली आहे. आम्हालाही फार अनुभव आहेत. तसं पाहिलं तर मी सारिका देशमुख, तर आम्ही तसे जालना जिल्ह्यातले आहोत, पण आम्ही ह्याच्या निमित्ताने कामानिमित्ताने नोकरीनिमित्त आम्ही इकडं फलटण सातारा जिल्ह्यात स्थायिक आहे आणि आमची बुलढाणा अर्बन ही पतसंस्था इकडे आहे. आणि ह्या कदमताई ज्या आहेत त्या आमच्या शेजारी आहेत आणि कदमताईच्या शेजारीच आमची बुलढाणा अर्बन पतसंस्था आहे. तिथे आमचं दरवर्षी वारकऱ्यांना चिवडा लाडूचं वाटप असतं आणि असंच लोणंद बारामती या ठिकाणीही असतं. माऊलींच्या दिंडीचं महात्म्य सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. माझ्या घरातला वैयक्तिक अनुभवाचं सांगायचं म्हटलं तर माझ्या सासूबाई या दारात हरभरे वाळू घातले होते, त्या हरभऱ्यावरून एवढ्या जोरात घसरून पडल्या होत्या की त्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं आता यांना चालणंही शक्य नाही. त्या अगदी आपल्या गाडीतलं ट्यूब टायर असताना त्या टायरवर त्या बसायच्या, उठायच्या. त्यांना असं खाली बसता उठता येत नव्हतं. त्यांनी त्याच वेळेस म्हटलं होतं मी उठले तर मला चालता आलं तर मी माऊलीची वारी करेल. माझ्या सासूबाईंची आत्ता ही 5वी वारी चालू आहे. हा आमचा घरातल्या माऊलीचा वैयक्तिक अनुभव आणि जगाला तर अनुभव येतात, प्रत्येकाला अनुभव येतात अशी माऊलींची वारी. नक्कीच. दुसरे माऊली आहेत, तुमचा काय वारीचा अनुभव किंवा थोडक्यात सांगा? थोडक्यात मी काय सांगू शकत नाही. हाय, वारीचा मला अनुभव आहे, देवाचं वेळ आहे सगळे नक्की, श्रद्धा पण तेवढीच आहे, पण अनुभव आहे. गेल्या वर्षी आता यंदा का वारी करायची ती वारी पण नाही केली, पण पुढच्या वर्षी करणार आम्ही वारी. नक्की. आपल्यासोबत आपण बघू शकतो आज या वारीच्या वाटेवरच्या गावातील चिमुकले पण कसे सजतात धसतात कसे आहेत. आपल्यासोबत एक छोटी रेवा आहे आणि ती फार साडी घातली, तिच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. तुझं नाव सांग रेवा पूर्ण. माझं नाव आहे रेवा अमरसिंह निंबाळकर. बर, मग तू आज हे कुठले कपडे घातलेत? साडी का बरं घातली? माऊली. आज माऊली येत आहेत आपल्या गावात. बर, मग तू दर्शनाला जाणार आहे का माऊलींच्या? जाणार आहे. बर, कोणी घातली साडी तुला? काकींनी घातली. शाळेत जात असते तू? कितवीला जाते? LKG ला. LKG ला जातेस.
अरे वा. कुणाची पालखी येते आज फलटणला? ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊलींची येते. आपण बघू शकतो अगदी मराठमोळा कपडे, साडी या चिमुकल्या रेवाने घातलेली आहे आणि तिचा उत्साह आणि अगदी ती 2-4 वर्षाची आहे, मात्र ती या वारीबद्दल कशी कनेक्ट आहे हे यातून आपल्याला दिसतंय. काही वारकरी आहेत त्यांच्याशी मी बातचीत करतो. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी. तुम्ही दरवर्षी यांच्याकडे येता, तर तुमचं कशा पद्धतीने कदम कुटुंबीय असो किंवा वारीच्या वाटेवरील नागरिक तुमचं आदरातिथ्य करतात? फार आदराने स्वागत करतात. स्वागत करून सर्वांचं जेवणाचा, राहण्याचा फार आस्थाने स्वतः जातीने लक्ष देऊन आदर करतात. नक्कीच. आपल्यासोबत दुसरेही माऊली आहेत. काय अनुभव आहेत वारीच्या वाटेवरील आणि एकूणच गावातील मंडळींच्या भावना काय असतात, तुमच्या काय भावना असतात त्याबद्दल? आम्ही दरवर्षी माऊलीच्या वारीमध्ये येतो. किती जरी थकवा आला तरी माऊली सकाळीच आम्हाला बरोबर उठवते आणि माऊलीच्या पालखीवर आम्ही चालतो आणि सर्व परिसरातील व सर्व भाविक भक्त सर्व ठिकाणी आमचं व्यवस्थित स्वागत होतं आणि सर्व अन्नदान वगैरे सर्व व्यवस्थित होतं. बाबा, तुमचे अगदी ताईंनी पाय धुवून त्याला तुमची एकदम आरती ओवाळली आहे. काय भावना असतात तुमच्या मनात? बाबांना भावना व्यक्त करता येत नाहीत, मात्र ते भारावून गेलेले आहेत. एवढं आदरातिथ्य त्यांचं केलं जातं. रामकृष्ण हरी. जय हरी. काय हे सर्व बघून काय मनात येतं? आम्हाला माऊलीबद्दल भरपूर श्रद्धा असल्यामुळं आम्ही या वारीत आम्ही स्वतःहून वाहून जातो आणि दुसऱ्यालाही वाहून जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांनाही आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करतो आणि माऊली आम्हाला सर्वत्र बळ देत असते आणि इथून वारी केल्यानंतरही आम्हाला वर्षभर माऊलींचे भरपूर बळ असतं, त्यामुळं आम्ही माऊलींची वारी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत. सर्व वारकरी कुठल्या जिल्ह्यातून आलात? आम्ही सातारा जिल्ह्यातला आहो, फलटण तालुक्यातला आहे. आदरकी खुर्द हे आमचं गाव आहे. हां, नक्कीच. आपण पाहिलं की वारकऱ्यांचा उत्साह तोच आहे की या वारीच्या वाटेवर आम्ही चालत असताना हे नागरिकांचं जे आदरातिथ्य असतं वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मात्र ही वारी केल्यानंतर आम्हाला एक वर्षभरासाठी एक नवचैतन्य मिळतं, ऊर्जा मिळते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. विष्णू सानप, प्लेट्सअप मराठी, फलटण.